नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे मिस्टर के कृषी मित्र या युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, तुमच्या पण डाळिंब बागेमध्ये असे फळं दिसतात का? आणि तुमच्या भागामध्ये रिमझिम पाऊस पडतोय का? त्याचबरोबर तुमच्याकडे आभाळ वातावरण झालंय का? आणि हे आभाळ वातावरण झालं असेल किंवा रिमझिम पाऊस पडत असेल, ह्या वातावरणामध्ये काय काय रोग येतात याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहे। त्याचे कारण, त्याचे लक्षणं, त्याच्यावर उपाय काय करायचे, तसंच त्याच्यावरती मी 4 प्रकारचे रोग आणि 4 प्रकारचे फवारणी देणार आहे। त्या फवारणी घेऊन तुम्ही बाग सुरक्षित ठेवू शकतात। त्यामुळे हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेवटपर्यंत बघणे महत्त्वाचं ठरेल। तर चला शेतकरी मित्रांनो, सुरुवात करूया। ह्या रोगावरती काय नियंत्रण करायचं, शेतकरी मित्रांनो, हे रोग कंट्रोल न होणं किंवा रोग येण्याचं सगळ्यात मोठं कारण काय तुम्हाला सांगतो। पाऊस पडत असतो रिमझिम आणि वरती आकाशामध्ये ढगाळ वातावरण असतं। अशा वेळेस सूर्यप्रकाश प्रखर पडत नसतो आणि त्यामुळे झाडांना पानाद्वारे प्रकाश संश्लेषण करून अन्नद्रव्य तयार करणं खूप कठीण जातं। मग झाड काय करतं, मुळांद्वारे अन्नद्रव्य शोषण्याचा प्रयत्न करतं। पण जर मुळांवरती नेमॅटोड असेल आणि मुळांची सर्कल डाऊन झाली असेल तर अन्नद्रव्य कमी पडतं आणि रोगाला झाड बळी पडतं। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला डाळिंब झाडाच्या मुळ्या चेक करायचे। मुळांवरती जर नेमॅटोड जर असेल तर नेमॅटोडमुळे काय होतं, अन्नद्रव्य अपटेक होत नाही। आता याच्यावरती आपण नेमॅटोडसाठी औषध दिलेलं आहे। नेमॅटोडसाठी औषध देऊन 8 एक दिवस झाले, मुळ्या चालू झालंय। पण तुमच्या भागामध्ये जर नेमॅटोड असेल तर नेमॅटोडसाठी अमृत नोट नावाचं प्रोडक्ट आहे। एकरी 1 लिटर रिपणी सोडून घ्यायचं आणि ते सोडल्यानंतर 4-5 दिवसांनी गाठीतून मुळा फुटण्यासाठी सुरुवात करेल। पण ती मूळ आपल्याला, ही जी बारीक फुटलेली मूळ आहे ती लांबवण्यासाठी तुम्हाला IBA हा सगळ्यात महत्त्वाचा ठरेल। IBA घ्यायचं आहे तुम्हाला पर एकर 2 ते 3 ग्रॅम। त्याच्याबरोबर घ्यायचं आहे 200 ग्रॅम पर एकर प्रमाणे भूमॅजिक नावाचं प्रोडक्ट। यामुळे काय होईल, तुमची मुळी ॲक्टिव्ह होईल, मुळीची सर्कल असते व्हाईट रूट फुटण्याची सर्कल ही डाऊन होणार नाही आणि अन्नद्रव्य फॉस्फरस पोटॅश हे मुबलक प्रमाणामधून जमिनीतून भेटतील। त्यामुळे कोणत्याही रोगाला लवकर बळी पडणार नाही। आणि शेतकरी मित्रांनो, आता काय झालंय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतंय, आपण जो फवारणी करतो त्याची कव्हरिंग आपल्याला वेळ भेटत नाही। आपण भरपूर स्प्रे मारतो पण त्याची कव्हरिंग व्यवस्थित न भेटल्यामुळे रोग कंट्रोल होत नाही आणि कोणते औषध रिझल्ट देत नाही। मला सगळ्यात जादा फोन त्याच्यावर येत आहे की साहेब सगळं करून थकलो पण रिझल्ट येत नाही। जो टिपका आला, लालबुंडकी आली, बसका आला, पाकळी करपा आला, इतके स्प्रे मारले सर तरी कंट्रोल होत नाही। त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, पाऊस सुरू होण्याच्या अगोदरच मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का पाऊस सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला काय काय कामं करायचंय। तरी पण ज्यांनी केले नसतील त्यांनी आता हे झाड, आता तर तुम्हाला पावसामध्ये छाटता येणार नाही, कारण जर छाटलं तर बुरशी अटॅक करू शकते। ज्या ठिकाणून तुम्ही झाड छाटणार आहे त्या ठिकाणून ती बुरशी इंटर होईल आतमध्ये झाडामध्ये आणि तुमच्यावाल्या सगळ्या फळावरती खराब करेल। त्यामुळे आता काय करायचंय, हलकं हे जे पडलेलं झाड आहे, म्हणजे फांद्या एकमेकावर पडलेल्या असतील त्या बांबू लावा किंवा तारेबांब असतील तर त्याला बांधून घ्या। याच्यामध्ये अंतर करा, दोन्ही फळांच्या मध्ये, दोन्ही फांद्यांच्या मध्ये अंतर ठेवा, जेणेकरून तुम्ही फवारणी घेणार आहे ती फवारणी आरपार जाईल आणि कव्हरिंग जादा होईल। आणि शक्यतो फवारणी घेताना माझं एक सांगणं आहे, फवारणी घेताना शक्यतो तुम्ही हातानेच मारा, म्हणजे STP साहाय्याने मारा। ब्लोअर पावसाळ्याच्या काळामध्ये कमी वापरा। जर तुम्हाला बाग जास्त दिवस चांगला ठेवायचा असेल तर माझं हे सजेशन आहे का ते तुम्ही ऐका की हाताने फवारणी करा, STPच्या साहाय्याने फवारणी करा। आणि फवारणी करताना वरती मारतातच आहे पण खालच्या बाजूने पण गन घाला आणि खालून पण फवारणी करा, जेणेकरून काय होईल, तुमचे जे कव्हरिंग होत नाही, जमिनीलगतचे जे फळं असतात त्याच्यावरती तुम्हाला जो लालबुंडकी येतोय, कलरच्या काळामध्ये जो लालबुंडकी येतोय तो तुम्हाला कमी प्रमाणामध्ये दिसेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, आता मला सगळ्यांनी पाठवलेले फोटो आहे, माझे मेंबर असतील जे यूट्यूबची मेंबरशिप घेतलेली त्यांनी भरपूर जण मला फोटो पाठवते की साहेब हा डाग आलेला आहे, जो टिपका दिसतोय तो डाग आलेला आहे। पण आता काय होते, कलर चेंजिंगची अवस्था झालेली आहे आणि अशा काळामध्ये तुम्हाला सोनेरी माशी खूप त्रास देऊ राहिली। शेतकरी मित्रांनो, आपण ते डाग समजून सोनेरी माशीकडं दुर्लक्ष करतो आणि आपण स्प्रे घेतो ते डागासाठीच, जे बसका असेल त्याच्यासाठीच घेतोय, पण तो सोनेरी माशीमुळे येतो। काही काही वेळेस काय होतंय, बसका येतोच आहे पण सोनेरी माशीमुळे सगळ्यात जादा कलरच्या काळामध्ये बसक्याचं प्रमाण जादा असतं। अशा वेळेस काय करायचं, सोनेरी माशीसाठी ते ट्रॅप भेटतात, 2 झाडं मिळून एक ट्रॅप तुम्हाला लावायचा आहे। तर आता ह्या सोनेरी माशीसाठी पण एक स्प्रे देतो आणि तुम्ही जे बघता बसका,
त्याच्यासाठी पण एक स्प्रे देतो, दोन्ही एकत्रच काम करून जाईल. मिओथ्रिन घ्यायचं तुम्हाला 2 ml ने, नेटिव्ह घ्यायचं अर्धा ग्रॅमने. हे दोघांचं कॉम्बिनेशन करून घ्या, बेस्ट स्प्रे येईल. आपल्याला काय माहित नाही ना हा सोनेरी माशीमुळे आला किंवा बस का आलाय. हे दोन्ही स्प्रे घेऊन टाका, एकत्र स्प्रे घ्या. मिओथ्रिन 2 ml ने, नेटिव्ह अर्धा ग्रॅमने, त्याचा स्प्रे करून घ्या. तुमच्या बागामध्ये सोनेरी माशी पण कंट्रोल होईल. पण सोनेरी माशी नुसत्या मिओथ्रिनने कंट्रोल होणारी नसते. त्याच्यासाठी तुम्हाला त्या सोनेरी माशीचे जे ट्रॅप असतात ते ट्रॅप लावणं तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ते ट्रॅप तुम्हाला लावले पाहिजे. ट्रॅप कसे असतात ते यूट्यूब चॅनलवर तुम्हाला येऊनच जातील, त्याची ॲड पण तुम्हाला ते भेटून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं शेतकरी मित्रांनो, सोनेरी माशी कंट्रोल जर झाली तर सगळं तुमचा बसका बिस्का असेल किंवा काय असेल तो पण कंट्रोल होऊन जातो. तुम्हाला 3 ते 4 प्रकारचे फवारणी सांगणार आहे, त्या आलटून पालटून घ्या. तुमचा हा बसका, डाग, टिपका, पाकळी करपा, लाल बुणकी याच्यावर पण नियंत्रण झालं असेल. सगळ्यात अगोदर तुम्हाला पहिली फवारणी घ्यायची, अमिस्टार 1 ml ने घ्यायचं, रिव्हर्स अर्धा ml ने घ्यायचं आणि कासोबमॅसिन तुम्हाला 1 ते 1.5 ml ने घ्यायचं. हे फवारणी करून घ्या. ह्या फवारणीनंतर 2 ते 4 दिवसानंतर तुम्हाला एक दुसरी फवारणी देतो. दुसरी फवारणी आहे रेडोमिल 2 ग्रॅमने घ्यायचं, त्याच्यामध्ये मिओथ्रिन 1 ml ने घ्यायचं आणि टिल्ट अर्धा ml ने घ्यायचं. ही पण फवारणी करून घ्या, चांगलं नियंत्रण भेटेल. आणि परत 2-4 दिवसानंतर तुम्हाला अजून एक फवारणी करायची, त्या फवारणीबद्दल सांगतो. तिसरी फवारणी आहे कूप फ्लो म्हणून येतं सुमोटोमो कंपनीचं, ते 1.5 ते 2 ml ने घ्यायचं. त्याच्याबरोबर कासोबमॅसिन 1 ते 1.5 ml ने टाकायचं आणि त्याची फवारणी करून द्यायची. आता हे सगळं फवारणी होत असताना शक्यतो काय करा, ड्रिपनी पण काहीतरी जाऊन द्या. ड्रिपने तुम्हाला 500 ग्रॅम एकरी ड्रिपने तुम्हाला 500 ग्रॅम एकरी रोको सोडायचं आहे. त्याच्याबरोबर तुम्ही व्हॅलिडामायसिन असेल, कासोबमॅसिन पण सोडू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला हे गवत असेल ते गवत कापून घ्यायचं आहे, उपसायचं नाही. गवत कापून घेतल्यानंतर मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, तुम्ही खाली कॉपर रस्टिंग, सल्फर रस्टिंग करून घ्या. सल्फर रस्टिंग, कॉपर रस्टिंग झाल्यानंतर त्याला 1% बोल्ड मारायचं आहे. खोडं धुवून घ्यायचे चांगले, फक्त फळवर ज्यादा उडून देऊ नका कारण थोडी कॉर्चिंग येऊ शकते. 1% बोल्ड घ्यायचा, पूर्ण बेड चिलबळीत ओल्ला करून घ्यायचा. बेडच्या खाली जे असेल ते ओल्लं करून घ्यायचं. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही एक चूक करताय, खराब झालेले फळं बाहेर टाकून द्या. खराब झालेले फळं तुम्ही तसंच ठेवता, तिथं बुरशी अटॅक करते, बुरशी वाढते आणि तीच बुरशी मधून तुम्हाला सगळ्या पिकावरती पोहोचली जाते. शेतकरी मित्रांनो, आता छाटणी पावसामध्ये थांबवून घ्या. कारण मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला छाटल्यानंतर, त्या छाटण्यानंतर जखम झाल्यानंतर ती आतमध्ये जाते, बुरशी अटॅक करते आणि सगळा बाग खराब झालेला असतो. शेतकरी मित्रांनो, आता मी तुम्हाला या पावसाळ्यामध्ये काय काय रोग येऊ शकतात किंवा त्याच्यावरती काय काय फवारणी करू शकतात याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. अजून जर सविस्तर माहिती पाहिजे नसेल किंवा तुमच्या पिकाबद्दल माहिती पाहिजे नसेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. आमची मेंबरशिप चालवलेली आहे. त्याच पद्धतीने तुमचे प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. त्या कमेंटला आमची टीम किंवा मी रिप्लाय देतच असतो. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सगळ्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.